जय हिंद मित्रांनो, काही दिवसापासून ड्युटी थोडी जास्त असल्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू नाही शकलो, परंतु आज एक मेन टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे मेडिकल. आणि याच टॉपिकवर सर्वात जास्त मुलांचे प्रश्न असतात की सर, भरतीचे मेडिकल कसे होते, भरतीमध्ये कोणते मेडिकल पॉईंट आहे ज्यामध्ये आम्हाला बाद करण्यात येतं. आणि हे प्रश्न असायला पण हवे, कारण की तुम्ही इतकी भरतीची तयारी करता आणि जर तुम्हाला हेच माहिती नसेल की आपण मेडिकलमध्ये फिट आहोत किंवा नाही, तर त्या तयारीचा फायदा होत नाही. मी तुम्हाला जे पॉईंट सांगणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला कोणताही पॉईंट असेल किंवा तुम्ही मेडिकलमध्ये बसत नसाल तर नक्कीच दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा. मित्रांनो, यामध्ये पण मेडिकलच्या दोन कॅटेगरी पडतात. कॅटेगरी अशी की ज्यामध्ये तुमचे नॉर्मल पॉईंट असतात, ते निघू पण शकतात आणि निघू पण शकणार नाही. आणि दुसरे असतात तुमचे हार्ड पॉईंट, की जे पॉईंट जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होता. तर आपण शेवटी बघणार आहे की हार्ड पॉईंट व नॉर्मल पॉईंट कोणते आहे. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मेडिकलसाठी पात्र होत आहे याचा अर्थ तुम्ही फिजिकली फिट आहात. कारण की मित्रांनो, प्रत्येक भरतीचं मेडिकल हे तुमचा पेपर व फिजिकल झाल्यानंतर असतं. याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही फिजिकलमध्ये इतकी रनिंग करून बाकीच्या फिजिकलच्या प्रक्रिया पार करून येत आहे तर नक्कीच तुम्ही मेडिकली फिट असाल, तेव्हाच तिथपर्यंत गेलेलं आहे. परंतु मित्रांनो, कोणत्याही भरतीमध्ये मेडिकल घेण्याचा खरा उद्देश हा असतो की तुम्ही जी तुमच्या नोकरीवर तुम्ही रुजू होतात त्या नोकरीमध्ये तुमचे जे कार्य करणे आहे, तुम्हाला जेव्हा फिजिकली फिट असाल तेव्हाच तुम्ही ते कार्य चांगल्या प्रकारे करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ह्या ज्या फोर्सच्या नोकऱ्या आहे, प्रत्येक नोकरी जशी की पोलीस भरती असू द्या, वनरक्षक असू द्या, आर्मी भरती असू द्या, यामध्ये तुम्हाला कठीण ठिकाणीही ड्युट्या करायला लागू शकतात, जिथे तुम्ही मेडिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मेडिकल घेतलं जातं. आणि हो मित्रांनो, आपण भरती होण्याच्या लोभापायी कोणाच्याही बोलण्यामध्ये येतो आणि तुरंत राजी होतो की मेडिकल पॉईंट हा पैशाने निघून जाईल किंवा तुमच्यासोबत कोणीही तुमचं लग्याना किंवा वशिल्याने तुमचं मेडिकल पॉईंट काढून देईल. अशा कोणत्याही प्रकारच्या भरती प्रक्रियामध्ये मेडिकल पॉईंट तुमचा पैशाने निघू शकत नाही. कारण की भरतीचे खूप बोर्ड असतात, त्या बोर्डमध्ये तुम्ही जेव्हा मेडिकल पास होऊन जातात त्यानंतरही तुमचे मेडिकल चेक होते. जर तिथे फसले तर नक्कीच ज्याने तुम्हाला मेडिकल पास केलं त्यावरती ते येतं. त्यामुळे तुमच्याकडून जो पण माणूस पैसे घेत असेल तो फक्त आणि फक्त तुमच्यासोबत फ्रॉड करतोय. कोणत्याही प्रकारचा वशिला लग्गा भरतीमध्ये चालत नाही. तुमचा जे मेडिकल पॉईंट निघणार आहे तो तुमच्या मनानेच निघतो. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणालाही पैसे देऊ नका. तुम्ही भरती होणार आहे, पूर्ण पारदर्शक भरती होते. कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये पैसा चालत नाही, फक्त आणि फक्त तुमची मेहनत, इमानदारी हे चालणार आहे. त्यामुळे मेडिकल पॉईंटसाठी कोणाकडे जायचं नाही. आपल्या मनानेच मेडिकल पॉईंट निघल तर निघाल, नाही निघली तर नक्कीच जिथे मेडिकल नाही ती स्पर्धा परीक्षा द्यायची. तर मित्रांनो, असे काही मेडिकल पॉईंट आहे की ज्यावर आपण उपाययोजना करून ते मेडिकल पॉईंट फिट होऊ शकतो. परंतु या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणं शक्य नाही. तर मी नक्कीच तुम्हाला लेखी स्वरूपात जी माहिती टाकत असतो टेलिग्रामवर, तिथे मी टाकून देईल तुम्हाला की कोणत्या मेडिकल पॉईंटसाठी तुम्ही कोणता उपाय करू शकता. तर नक्कीच हे तुम्हाला जे स्क्रीनवर टेलिग्राम चॅनल दिसत आहे याला जाऊन जॉईन करा. जॉईन करण्यासाठी टेलिग्रामवर जा आणि सर्च करा स्वप्नवर्धीचं, किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला जेही मेडिकलविषयी माहिती देणार आहे ही नक्कीच माझ्या अनुभवातून असणार आहे. कारण की मी 2 वेळेस आर्मीचं मेडिकल व 1 वेळेस SSCGDचं मेडिकल दिलेलं आहे. तर मी बघितलेलं आहे की कशा प्रकारे मेडिकल होतं. तर हा पूर्ण अनुभव घेऊनच तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मेडिकलमध्ये तुमचे सर्वात मेन गोष्टी जर कोणत्या असेल तर ते आपण ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो ते आहेत. तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहे, ह्या ज्ञानेंद्रियाला कोणत्याही प्रकारची जास्त मोठ्या प्रकारची बिमारी नको किंवा जास्त मोठ्या प्रकारचा एरर नको. जर सर्वात मोठा मेजर पॉईंट जर कोणता असेल तर तो आहे डोळा. डोळ्यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिमारी असेल, डोळ्याच्या लगभग 3 ते 4 टेस्ट होतात. त्यामध्ये तुम्हाला एक तर दूरचं वाचणं, जवळचं वाचणं हे वाचायला लावतात. यामध्ये सर्वात जास्त मुलं फेल होतात. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये तुमचे कलर ब्लाइंडनेस बघितलं जातं की तुम्हाला नेमके कलर ओळखण्याची क्षमता तुमच्यात आहे किंवा नाही. त्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये तिरळेपणा बघितला जातो. त्यानंतर कोणी लेन्स घातलेली आहे का ते बघितलं जातं. डोळ्यांच्या अशा 3 ते 4 प्रकारच्या टेस्ट होतात. तुम्ही जेव्हाही मेडिकलला जाल तेव्हा नक्कीच डोळ्याची टेस्ट अगोदरच करून घ्या, किंवा तुम्ही भरती प्रक्रियाला किंवा तुम्ही भरतीची तयारी चालू केली असेल तर नक्कीच एकदा डोळे चेक करून घ्या की तुम्ही भरतीमध्ये फिट बसता का, तुमचे डोळे क्लिअर आहे का. त्यानंतर मित्रांनो, तुमचा येतो कान. कानामध्ये मोस्टली चेक केलं जातं की तुमच्या कानाचा पडदा तर फाटलेला नाही आहे. त्यानंतर तुमच्या कानामध्ये डाग आहे का. त्यानंतर तुम्हाला आवाज क्लिअर येतो का, हे तुम्हाला तुमचं नॉर्मली पाठीमागून तुमचं नाव विचारलं जाईल आणि तुमचा पत्ता विचारला जाईल. जर तुम्ही क्लिअर सांगू शकले तर नक्कीच तुम्हाला आवाज क्लिअर येतो हे धरला जाईल. आणि त्यानंतर मळ पण चेक करेल आणि कानाचा पडदा पण चेक करेल. त्यानंतर कान झाल्यानंतर मित्रांनो, तुमचा येतो नाक. नाकामध्ये मोस्टली एकच गोष्ट बघितली जाते, ती म्हणजे तुमच्या नाकाचं हाड वाढलेलं आहे का ते बघितलं जाईल. त्यानंतर तुमचे दात बघितलं जाईल. जर दातामध्ये तुमचे काही दात पडलेले असेल तर नक्कीच तुम्ही ते दात बसवून घ्या.
परंतु जे आपलं ओरिजिनल कलर आहे आपल्या दातांचा त्याच कलरचे बसवा, वेगळ्या कलरचे बसू नका, जेणेकरून त्यांना कळायला नको. त्यानंतर तुम्ही क्लिप, जर दातांना क्लिप बसवली असेल तर तीही कधी कधी चालते. जर दात तुमचे जास्तच वेगळ्या प्रकारचे असेल तर नक्कीच तुम्हाला हा पॉईंट पडू शकतो. त्यानंतर तुमची जीभ बघितल्या जाते. त्यानंतर तुमच्या तोंडामध्ये काही इन्फेक्शन वगैरे नाहीये ते बघितलं जातं. त्यानंतर मित्रांनो तुमचा विषय येतो स्किन. आता स्किनवर अनेक प्रकारच्या डिजीज होतात, अनेक प्रकारच्या बिमाऱ्या होतात. त्यामध्ये काहींना बर्थ मार्क असतात तर काहींना लहानपणी लागलेलं असतं. मित्रांनो जर बर्थ मार्क असेल तो पण छोटा तर नक्कीच तुम्ही मेडिकलमध्ये फिट होता, तो नॉर्मल पॉईंट तुम्हाला पडू शकतो. आणि जर लहानपणी काही चाकू लागला असेल किंवा टाचे पडले असेल तर तेही फिट होतं, परंतु ते कमी प्रमाणात असायला हवं. असं नाही की तुम्हाला जर जास्त लागलेलं असेल तर नक्कीच त्याचा पॉईंट पडेल. त्यानंतर तुमचं जे डोकं असतं त्यामध्ये पण चेक केलं जातं कुठे डोकं फुटलेलं आहे किंवा एखादा ब्रेनचं सर्जरी झालेली आहे का हे पण बघितलं जातं. त्यानंतर मित्रांनो तुमचे शोल्डर बघितले जाते की शोल्डर एका रेषेत आहे का, खांदे एका रेषेत असायला हवे, एकही खांदा खालीवर असायला नको. त्यानंतर तुमचे निप्पल बघितले जाते, निप्पलमध्ये गाठ आहे का किंवा कोणत्याही प्रकारची निप्पलमध्ये एखादी इन्स्पेक्शन आहे का हे बघितलं जातं. त्यानंतर तुमच्या चेस्टचा एक्सरे होतो. मित्रांनो चेस्टचा एक्सरे मेन एक तर तुम्ही जर स्मोकिंग केल्यामुळे तुमच्या चेस्टमध्ये काही प्रॉब्लेम झाले आणि त्यासाठी त्यानंतर तुम्हाला टीबी आहे का हे चेक करण्यासाठी चेस्टचा एक्सरे होतो. आणि मेडिकलमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची हाईट आणि वेट हे दोन्हीही मोजतात, कारण की जे हाईटनुसार वेट असायला हवं ते मेन गोष्ट म्हणजे इथंच मेडिकलसाठीच असतात. हाईटनुसार वेट असायला हवं, परंतु यामध्ये मोस्टली कोणी हे जास्त बहार होत नाही, हे प्रत्येकजण यामध्ये फिट होतं. परंतु तुमची मेन हाईट आहे आणि तुमचं जे त्या टायमाचं वेट आहे ते 100% तुमच्या जे पेज असतं त्यावर नोट केलं जातं. त्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर मोजलं जातं. ब्लड प्रेशर मोस्टली यासाठी मोजलं जातं की तुमची धडकन कशी काम करते. मित्रांनो तुमची धडकन जर जास्त तेज होत असेल, छातीचं धगधगणे जर जास्त तेज होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा पॉईंट पडतो आणि स्लो असेल तर त्याचाही पॉईंट पडतो. परंतु मित्रांनो याचे काही उपाय आहे जे तुम्ही करून जाऊ शकता. नक्कीच मी तुम्हाला ते उपायही सांगेन. तर मित्रांनो तुमचं ब्लड टेस्ट पण होते, रक्ताची टेस्ट. यामध्ये सर्वात मेन गोष्ट बघतात की तुम्हाला शुगर आहे का आणि किंवा अदर इन्फेक्शन आहे किंवा अदर इन्फेक्शन आहे का. जर तुमच्या ब्लडमध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमच्या ब्लडमध्ये जे ब्लड सेल आहे त्या योग्य प्रकारे नसेल तर तुम्हाला त्याचाही पॉईंट पडू शकतो. मोस्टली यामध्ये हेच बघतात की तुम्हाला एड्स वगैरे किंवा कोणतीही अशी बिमारी आहे का की जी रक्तात असते. या सर्व बिमाऱ्यांची तुमची रक्तामधून टेस्ट होते. त्यानंतर तुमची युरिन टेस्ट पण होते. युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट दोन्हीही सोबत होतात. त्यानंतर मित्रांनो तुमची नॉकनी व फ्लॅट फूट ही चेक होतं. जर तुम्हाला नॉकनी असेल तर नक्कीच तुम्हाला पॉईंट पडतो. परंतु मी असे भरपूर मुलं बघितलेले आहे की ज्यांना बऱ्याच प्रमाणात नॉकनी होती परंतु ते फिट होऊन नोकरीमध्ये आहे. तर आणि त्यानंतर फ्लॅट फूट पण चेक करतात. फ्लॅट फूटमध्ये तुम्हाला साधंसं एक कलर असेल त्या कलरमध्ये पाय डुबवून फर्चवर चालायला लावतात. सहसा यामध्ये कोणालाच पॉईंट पडत नाही फ्लॅट फूटमध्ये. आणि नॉकनीमध्ये तुम्हाला पॉईंट पडू शकतो, परंतु घाबरायचं नाही. जर नॉकनी थोडीफार असेल तर नक्कीच तुम्ही भरतीची तयारी करत राहा. त्यानंतर तुमच्या हाताचा अँगल चेक केला जातो. तुमच्या हाताचा जो अँगल आहे तो ज्या पद्धतीने असायला हवा, मी टेलिग्रामवर टाकेल की कोणत्या पद्धतीने असायला हवा, त्या पद्धतीने जर असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा पॉईंट पडत नाही. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी चेक केल्या जातात. यामध्ये मित्रांनो एक तर तुमचे हातांचे बोटं चेक केले जाते, पायांचे बोटं चेक केल्या जाते की 5-5 बोटं आहे का. कारण की मित्रांनो भरपूर मुलांचे काही एखाद्या वेळेस विळ्याने वगैरे कशानं पण हापशीमध्ये बोट जाणं अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होतात लहानपणी, ज्यामुळे की बोटं जातात. तर हे मोस्टली हे जे ट्रिगरवालं बोट आहे हे चांगलं बघतात. त्यानंतर तुमच्या हाताला काही लागलेलं आहे का हे पण बघतात. आणि मित्रांनो तुमचे प्रायव्हेट पार्ट्स आहे, प्रायव्हेट पार्ट्सला पण चेक केलं जातं. यामध्ये तुमचे अंडाशय दोन्ही असायला हवे, हे पण चेक होतात. तर मित्रांनो तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोणत्याही प्रकारची इजा नसावी. त्यानंतर तुमचे पाईल्स सुद्धा चेक केल्या जातात की तुम्हाला पाईल्स आहे किंवा नाही आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या हाताला घाम येतो का हे पण चेक केलं जातं. मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना हाताचा जो घाम आहे याचा पॉईंट असतो, परंतु मुलं तिथे पॉईंट लपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हात पुसून घेतात. तेवढ्या टायमापुरते जर त्यांना नाही कळालं तर नक्कीच हा पॉईंटही निघून जातो. त्यानंतर मित्रांनो टॅटोचा खूप मुलं जास्त प्रश्न विचारतात की सर आम्हाला टॅटो आहे, आम्ही टॅटो काढलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काही मुलं बघितलेली आहे माझ्यासोबतची ज्यांचं मेडिकल झालं होतं, त्यांना टॅटो होता, परंतु काहीतरी सेंटीमीटरची अट आहे. ती सेंटीमीटरची अट मी तुम्हाला सांगून देईल की किती सेंटीमीटरपर्यंत टॅटो चालतो. आणि जर टॅटो तुमचा मोठा असेल तर कोणत्याही प्रकारचा त्याला जाळण्याचा प्रयत्न करू नका, त्याला रिमूव्ह करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न नका करू. जर तो रेझरना रिमूव्ह होत असेल तर नक्कीच रेझरना रिमूव्ह करू शकता. टॅटो जर छोटा असेल तर रव देऊ शकता. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडिकलमध्ये नॉर्मल पॉईंट आणि हार्ड पॉईंट जे तुमचे ज्ञानेंद्रिय यामध्ये जर डिफेक्ट असेल तर नक्कीच हा तुमचा हार्ड पॉईंट झाला. आणि
जे नॉर्मल पॉईंट सांगितले मी, हाताचे बोटं किंवा तुमच्या अंगावर बर्थमार्क, त्यानंतर घाम येणं, हे एक तुमचे नॉर्मल पॉईंट आहे. यामध्ये तुम्ही तुमचं मेडिकल कधी-कधी 50-50% असतं, निघतं पण आणि कधी-कधी तुम्ही अनफिट पण होऊन जाता. मेडिकल घेणाऱ्या डॉक्टरचा हेतू हा कधीच नसतो तुम्हाला अनफिट करण्याचा. आता मुलं बघतो मी की मुलं बाहेर येऊन म्हणतात की सर हा मेडिकल घेणारा डॉक्टर जो होता खूप जास्त अवघड मेडिकल घेतलं किंवा आम्हाला जास्त मुलांना बाहेर काढलं. असं काही नसतं मित्रांनो. तुम्ही जितके मुलं फिट होणार आहे, तितक्या मुलांमधून मेरिट लागणार आहे. त्यांना असं कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर दडपण नसतं किंवा त्यांना सर्व फ्रीडम असतं की कोणत्या मुलाला फिट करणं आहे. जो मुलाला कोणत्याही प्रकारचा डिजीज नसेल तर नक्कीच ते त्याला फिट करेल. 10 अनफिट मुलं फिट झाले तर चालेल, परंतु एक फिट मुलगा कधीच ते अनफिट करणार नाही. कारण की त्यांना पण माहिती आहे तुम्ही एवढी मेहनत करून आलेले आहे, तुम्ही इतकी तयारी केलेली या गोष्टीची रात्रंदिवस. तुमच्या घरी जो आनंद होणार आहे तुम्ही नोकरी लागल्यानंतर, यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेले आहे, हे सर्व गोष्टी बघूनच डॉक्टर पण तुमचं मेडिकल करतो. जर तुम्हाला मेडिकलमध्ये प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्हाला पॉईंट मिळेल आणि जर तुम्ही फिट असाल तर 100% तुम्ही फिटच असाल. आणि असंही होऊ शकतं की तुम्ही, जसं की आता मीच भरती जेव्हा झालो होतो तेव्हा त्याच्या मागालच्या मेडिकलमध्ये मला पॉईंट मिळाला होता व पुढच्या मेडिकलमध्ये मला पॉईंट मिळाला नाही. असंही होतं की तुम्ही फिट असून सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस पॉईंट पडतो, कारण की प्रत्येकाचा नजरिया हा वेगळा असतो बघण्याचा. पहिल्या ज्या डॉक्टरना बघितलं तुम्हाला ते वेगळ्या प्रकारे बघितलं होतं, दुसऱ्या ज्या डॉक्टरना बघितलं त्याच्या नजरात तुम्ही फिट नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मेडिकल 99% हे तुमचं फिट जर तुम्ही असाल तर तुम्ही मेडिकल पास होता आणि 1% कधी-कधी लक पण चालतं. जसं की एखादा पॉईंट असा असतो की जो नॉर्मल असतो, हे डॉक्टरवर डिपेंड करतं की याला सोडायचं किंवा हा पॉईंट द्यायचा. आणि कधी-कधी तुम्हाला छोट्या-मोठ्या पॉईंटमध्ये पण बाहेर व्हावं लागू शकतं. परंतु मित्रांनो, घाबरायचं नाही आणि तयारी करत राहायची. लक्षात ठेवा, जर एकदा मेडिकलचा पॉईंट पडला तर नक्कीच दुसऱ्यांदा तुम्ही फिट होऊ शकता. आणि तुम्हाला जेवढीही मेडिकलची माहिती सांगितलेली आहे, मी 2 ते 3 ठिकाणी भरती दिलेली आहे. त्यामध्ये मोस्टली मी आर्मी भरतीचे 2 मेडिकल दिलेले आहे, SSC-GDचं 1 मेडिकल दिलेलं आहे. तर यामुळे मला मेडिकलचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा. आणि मी या चॅनलवर जे व्हिडिओ टाकत असतो तो माझ्या वेळेत वेळ काढून टाकत असतो. तुम्हाला कोणतीही मिसइन्फॉर्मेशन देणं माझा हेतू नसतो. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देतो ती सर्व युनिक असते व पूर्ण रिसर्च करूनच दिल्या जाते. जर तुम्हाला ही योग्य वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांनाही शेअर करत जा. आपल्यासोबत जास्तीत जास्त मुलं जोडा, जेणेकरून मलाही तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आणण्यासाठी प्रेरणा मिळायला हवी.